मी तमिळ कुटुंबातील आहे, पण मी एक मुंबईकर आहे. माझ्यासाठी मराठी म्हणजे काय तर गणपती बाप्पा मोरया, ढोल ताशे आणि लई भारी मोदक. मराठी म्हणजे वडापाव एक नंबर. मराठी म्हणजे जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठी म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. तमिळमध्ये अण्णा म्हणजे मोठा भाव. इथे सगळे ज्यांना भाजी आणा, दूध आणा, हे आणा, ते आणा, सर्वांना. सोसायटी मधल्या एक आजी एकदा मला बोलल्या, काय ग पोरी? मी रडत आईला विचारलं, आजी मला जाडी का बोलली? आई मला बोलल्या, तमिळमध्ये पोरी म्हणजे फुगलेला दांडूल, पण मराठीमध्ये पोरी म्हणजे गोड मुलगी. एकदा शेजारच्या काकू जोरात ओरडल्या, पाल पाल. मी घाबरले. आईला विचारलं, आई भिंतीवर दूध कसं? तमिळमध्ये पाल म्हणजे दूध. आई म्हणाली, मराठीमध्ये पाल म्हणजे सरडा आणि तमिळमध्ये पल्ली. मला खूप हसवलं. मला अजून सगळी मराठी येत नाही, पण मला मराठी खूप आवडते, कारण मराठीमुळे मला महाराष्ट्र समजतो आणि इथली माणसं पण. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुंदर सुंदर, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आपल्या मराठी भाषेविषयी ती आई म्हणाली. आपण मराठी भाषेला आई असंच म्हणतो. इतकं सुंदर तिचं सादरीकरण होतं. मी एकनाथ आवाड सरांना विचारेन, तुम्हाला कसं वाटलं? एकदम निरागस असं सादरीकरण. आणि मला वाटतं ही मराठी महाराष्ट्रीयन नाही, मराठी नाही मुलगी, हो, अमराठी भाषिक आहे. अमराठी भाषिक मुलगी. आणि छान पद्धतीने ती व्यक्त होते आणि ती मजेशीर होतं. ते तिचं जे स्क्रिप्ट होतं, जी संहिता होती ती एकदम मजेशीर होती. आणि मराठी म्हणजे तिने सांगितलं की मराठी म्हणजे काय, मोदक, गणपती बाप्पाचा मोदक. मराठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला वाटतं मराठी भाषा आपली केवढी विविधतेने नटलेली आहे. आपल्याला पुरणपोळी लुसलुशीतच हवी असते, आपल्याला करंजी खुसखुशीतच हवी असते, आणि आपल्याला चकली कुरकुरीतच हवी असते. आपल्याला मराठीला मिळमिळीत काही नको. तसं त्या पोरीचं एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी आताचे असंच सादरीकरण होतं. छान, मस्त. धन्यवाद सर. आणि आता आपण वळूया आपल्या पुढच्या सादरीकरणाकडे. नमस्कार माझ्या प्रिय मावळ्यांनो, माझं नाव रिदान नरेंद्र कोंडेकर, क्लास सेकंड सी. मी आज तुमच्या समोर शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग कथित करणार आहे, ज्याचे नाव आहे स्वराज्याची शपथ. इसवी सन 1645च्या सुमारास पुण्याच्या जहागीरदारीचा कारभार शिवरायात पाहू लागला. या मावा खोऱ्यातील या लहानच्या शिवबाच्या डोळ्यात आता स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दिसू लागले. त्यांनी आपला संकल्प जिजाऊंना सांगितला. यशस्वी व्हा, भवानी माता तुमच्या पाठीशी आहे. जिजाऊंनी शिवरायांना आशीर्वाद दिला. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. मी स्वराज्य मिळवेल, या देशी रयतेचे राज्य निर्माण करेल. या दराखोऱ्यातील झुंजारा हो, आमच्या जीव लगा हो. द्या आमच्या हक्याला साथ, घाला आमच्या मनगटात मनगटाने ऐका. या रायरेश्वराचा हुंकार ऐका. तो म्हणतोय या देशी स्वराज्य व्हावे. देवाचा देव महादेव आपल्या सोबत आहे, आपल्या उसळत्या रक्तात आहे. आणि म्हणून याच्या साक्षीने आम्ही शहाजीराजे भोसले शपथ घेत आहोत की या देशी स्वराज्य निर्माण करू. या देशी हिंदवी स्वराज्य व्हावे
ही श्रींची इच्छा. हर हर महादेव. शस्त्रांची गरज नाही मराठ्यांना लढण्यासाठी. मनगटातील ताकद आणि उरातील हिंमत पुरेशी आहे गरिबांना गाडण्यासाठी. आपल्या प्राणापेक्षा प्रिय आपला भगवा थेट दिलशाहीच्या छाताळ्यात निवडायचा. जय भवानी. ओम नमः पार्वतीपते. हर हर महादेव. वा 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 वा. या लहानग्याची शब्दफेक आणि अभिनय कौशल्य बघून संजय सर तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? मला तर सगळ्यात आधी ना हा. हा बोला मराठी नावाचा जो कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलाय, मला त्यांचं कौतुक करावं असं वाटतं. कारण काय आहे ना, आता वक्तृत्व आणि एक कॅमेरा समोर असताना मी कसा अभिनय करेन ही जी भीती असते ना, ही भीती लहानपणापासून घालवली जाते. त्यासाठी आई वडील प्रोत्साहन देत आहेत आणि बोला मराठी त्याच्यासाठी आई वडिलांना प्रोत्साहन देत आहेत. मला ह्याच्यात जाम कौतुक वाटलं सिरियसली. कारण आधीच्या त्या 2 मुली होत्या, किती निरागस होत्या यार त्या. आणि आता याच्यावर संस्कार बघा ना तुम्ही, की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळी त्यांनी ते रक्त वाहिलं आणि मग त्याच्यानंतर मराठ्यांची ती गर्जना, हे सगळं त्याचं पाठांतर होतं. कळत न कळत बोला मराठी किती छान संस्कार करते मुलांवर. अगदी मला बोला मराठीचं कौतुक करावं असं वाटतं की कमाल यार. जोरदार टाळ्या होऊन जाते बोला मराठीसाठी. मनापासून कौतुक. धन्यवाद. तर यानंतर वळूया आपण आता पुढच्या सादरीकरणाकडे. नमस्कार, माझं नाव अनाया गणेश कोरे. मी मराठीबद्दल बोलणार आहे. मराठी हा फक्त शब्द नाही, हा माझ्या आईचा गोड आवाज आहे. हा माझ्या आजीच्या गोष्टींचा खजिना आहे. हा माझ्या आबांचा प्रेमळ शब्दांचा आधार आहे. मी जेव्हा पहिल्यांदा आई म्हटलं ते मराठीत. मी जेव्हा पहिल्यांदा कविता म्हटली ते मराठीत. मी जेव्हा पहिल्यांदा स्वप्न पाहिलं तेही मराठीतच. मराठी माझ्या मनाची भाषा आहे. मराठी माझ्या हसण्यात आहे. मराठी माझ्या रडण्यात आहे. मराठी माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या स्वप्नात आहे. आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे. आपल्या संतांनी मराठीत खूप सुंदर सुंदर अभंग लिहिले. आपल्या शिवाजी महाराजांनी मराठीचा सन्मान वाढवला. मराठी फक्त बोलायची भाषा नाही, मराठी आपल्या संस्कृतीची शान आहे. आपले सण, आपली परंपरा, आपल्या गोष्टी, आपल्या कविता, हे सगळं मराठीतच किती छान वाटतं. आपण आजही इंग्रजी शिकतो, मोबाईल वापरतो, हे गरजेचं तर आहेच, पण त्याच्यासोबत आपली भाषा जपणं हे पण गरजेचं आहे. कारण माझे आबा म्हणतात, भाषा टिकली तर संस्कृती टिकेल. मराठी माझी ओळख. मराठी माझी ओळख. मराठी माझा अभिमान. मराठी माझा अभिमान. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे अनयासाठी. हार ऑनेस्ट लहान मुलांमध्येच बघायला मिळतो. पण आता परीक्षक म्हणून आपल्याबरोबर बालकवी एकनाथ आव्हाड आहेत. तर मी सर तुम्हाला विचारेन, या लहान मुलीचा कसा वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? अनया गोरे येस, पुण्याची आहे. पुण्याची आहे आणि तिने जो प्रयत्न केलाय ना तो खूप छान आहे. आणि तिने ज्या मोठे मोठे शब्द वापरले, मोठी मोठी वाक्य वापरली आहेत, पण तरी पण तिच्या प्रयत्नाचं आपण कौतुक केलं पाहिजे. कारण तिला वाटतं मराठी ही नुसती भाषा नाही, हा शब्द नाही, तर ती माझ्या आजींच्या गोष्टी आहे, माझ्या आईचा आवाज आहे, माझी मनाची भाषा आहे. मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच या मुलांची सुरुवात होत असते. आणि म्हणून मराठी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचते, ही माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या मुलीचं खरंच कौतुक आहे. धन्यवाद. लहान मुलांच्या तोंडात असे मोठे मोठे शब्द कायम लोभसवाणेच वाटतात. तर आता वळूया आपण आपल्या पुढच्या सादरीकरणाकडे. नमस्कार, मी स्मिता सायली प्रथमेश जोशी. मी 10 वर्षांची आहे.
माझ्यासाठी मराठी भाषा ही अथांग सागरासारखी आहे आणि सागरातल्या शिंपल्यांमध्ये जसे सुंदर मोती मिळतात तसे या मराठी भाषेच्या सागरामध्ये आपल्याला संत साहित्य, समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे मोती मिळतात. जशी सागराची खोली हळूहळू वाढत जाते तसंच मराठी भाषेतही आपण पहिले 12 खडी शिकतो, मग शब्द तयार करायला शिकतो, मग वाक्य तयार करतो आणि मग आपण सुंदर रचनांची निर्मिती करू शकतो. सागरातल्या वेगवेगळ्या पट्ट्यांमध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारचे जलचर राहतात, माशांचंच बघा ना, त्यांचे अनेक आकार, प्रकार, रंग, जाती हे समुद्राची अगदी शोभा वाढवत असतात. तसंच नाम, सर्वनाम, विशेषण, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार, सुविचार हे आपल्या मराठी भाषेचं सौंदर्य वाढवत असतात. सागर जसा 2 किनारपट्ट्यांना एकत्र जोडतो तशीच आपली मराठी भाषा अनेक व्यक्तींना एकमेकांची जोडून असते. म्हणूनच आपण आपल्या मराठी भाषेला माय मराठी असंही म्हणतो. अशी ही आपली मराठी भाषा कधी सहज, सोपी, गमतीदार तर कधी खोल आणि गूढ. या मराठी भाषेच्या सागरात जितकी खोल उडी घ्याल तितकं अधिकाधिक ज्ञान प्राप्त होत जाईल. मराठी भाषा ही सागरासारखीच खोल आणि वैविध्यपूर्ण असल्यामुळे मी मराठी भाषेला सागराची उपमा दिली आहे. आणि या मराठी भाषेच्या खोल सागरात अगदी सहजतेने पोहायचं असेल ना तर भरपूर वाचन आणि गुरुजन आणि तज्ञांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच उपयोगी पडेल. आता माझी पावलंही समुद्राच्या खोलीप्रमाणे अधिकाधिक आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण माझी लहानपणीच्या बडबड गीतातली चांदो मामाची जागा आता शशी, सुधाकर अशा शब्दांनी घेतली आहे. माझ्या गावात दरवर्षी होणाऱ्या कीर्तनाची मी अगदी आतुरतेने वाट बघत असते. कारण बुवांच्या रंजक गोष्टी तर ऐकायला मिळतातच, पण त्याचा मी आजच्या जगात कसा आणि कुठे उपयोग करू शकते तेही मला शिकायला मिळतं. पु ल देशपांडे, भा.रा. भागवत अशा अनेक ज्येष्ठ लोकांकडून प्रेरणा घेऊन मी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा नक्की प्रयत्न करत आहे आणि मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा. धन्यवाद. काय परीक्षक मंडळी, कसं वाटलं तुम्हाला हे? काय शब्द फेकू. मला तर ना ह्या सगळ्यांच्या ना स्क्रिप्ट लिहिणारे जे आहेत ना, मला त्यांचं कौतुक आहे. मला ऍक्च्युली जर ही यांचा पत्ता द्या, मला हो ना, सिनेमाचे डायलॉग लिहायला ऍक्च्युली मदत काय? होईल. किती सुंदर लिहितात यार, किती छान. आणि ही मुलं इतक्या काय म्हणतात त्याला, आत्मविश्वासाने सामोरी जातात. आणि पाठांतर, संवादफेक, शब्दफेक, प्रत्येक शब्दावरचं वजन हे इतकं अचूक आहे ना. धन्यवाद, धन्यवाद सर. एकनाथ सर इथे बसले आहेत. सर, मी तुम्हाला पण विचारेन की हे सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं? आणि मला वाटतं मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने खूप सुंदर हा उपक्रम आहे. हा उपक्रमाच्या माध्यमातून अनेकांना व्यासपीठ तर मिळणार आहे, आपले मनोगत व्यक्त करता येणार आहे, मराठी अगदी. भाषेबद्दलचं प्रेम व्यक्त करता येणार आहे. मला एवढंच सांगायचं आहे, कितीही संकटे आले तरी मला भीती नाही वाटत, एवढे पुरेसे मला की माझी मराठी आहे सोबत. वा, वा, कितीही वा, वा, संकट आली तरी भीती नाही वाटत, एवढे पुरेसे मला की माझी मराठी आहे सोबत. मराठी काय आहे तुम्हा आम्हा सर्वांसाठी? आपलं अस्तित्व आहे मराठी. आणि मला वाटतं आत्ताच्या त्या मुलींनी माझं मराठी काय आहे, तिच्यासाठी मराठी काय आहे ते तिचं अस्तित्वच तिने साकारलं आहे, आपल्या पुढे उभं केलं आहे असं वाटलं. छान, खूप छान. तर मराठी मूड प्रस्तुत बोला मराठी पुरस्कार 2026, बालगट 1 इयत्ता 1ली ते 4थी. 4था क्रमांक रायशा विवेक. 3य क्रमांक अनया गणेश गोरे. 2य क्रमांक रिदान नरेंद्र कोंडेकर. आणि 1 लाख रुपयाचं बक्षीस पटकावलेलं आहे इश्मिता प्रथमेश जोशी हिने.